नमस्कार मित्रांनो, मी विशाल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपले सरकार ऑनलाईन पोर्टलवरून तुम्ही यूजर आय डी कशा पद्धतीने क्रिएट करायचा, तर त्याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, यूजर आय डी क्रिएट केल्यानंतर तुम्ही कुठकुठल्या शासकीय योजनांचा लाभ तुम्ही या पोर्टलवरून घेऊ शकता, तर त्याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यूजर आय डी तयार केल्यानंतर तुम्ही त्याच्यातून सीनियर सिटीजन सर्टिफिकेट अप्लाय करू शकता, तसेच कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करू शकता, तसेच तुम्ही शॉप ॲक्ट लायसन्ससुद्धा अप्लाय करू शकता. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथम आपल्याला गुगलवर आपले सरकार पोर्टल सर्च करायचे. सर्च केल्यानंतर नंबर 1ची जी लिंक आहे आपले सरकार online.gov.in ला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट यामध्ये इथे दाखवलेलं आहे. इथून आपण वेगवेगळे सर्टिफिकेट घरबसल्या काढू शकतो, जसे की एज, नॅशनॅलिटी, डोमेसियल, इन्कम सर्टिफिकेट, सिनियर सिटीजन सर्टिफिकेट, अशा प्रकारचे ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट. आता इथे वर लँग्वेज दिलेली आहे, मराठी आणि इंग्लिश. आपल्याला जी सोपी वाटते त्या हिशोबानं आपण क्लिक करायची. त्याच्यानंतर आता आपल्याला नवीन पासवर्ड आणि यूजर आय डी तयार करायचा. जोपर्यंत आपण हे तयार करत नाही तोपर्यंत आपल्याला लॉग इन होता येणार नाही. तर न्यू यूजर रजिस्टर हेअरला क्लिक करायचे. न्यू यूजर रजिस्टरला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं 2 प्रकारचे पर्याय येतात पासवर्ड यूजर आय डी तयार करण्यासाठी. पहिल्या नंबरचा आहे, आपल्या मोबाईल नंबरवर OTP द्वारे पडताळणी करून आपण पासवर्ड तयार करू शकतो. आणि दुसरा आहे, स्वतःची पूर्ण माहिती तसेच फोटो, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा अपलोड करून आणि आपल्या मोबाईल नंबरवर OTP द्वारे पडताळणी करून हे यूजर आय डी पासवर्ड तयार करू शकतो. तर मोबाईल नंबरवर OTP घेऊन सोप्या पद्धतीने लवकर आपण पासवर्ड यूजर आय डी तयार करू शकतो. तर आपण पर्याय नंबर 1चा वापर करू. त्याच्यानंतर इथे आपल्याला विचारते भ्रमणध्वनी क्रमांक आणि युजरनेम पडताळणी. तर आता विचारते आपल्याला इथं जिल्हा, तर आपण ज्या जिल्ह्यात राहतो तो जिल्हा निवडून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण युजरनेम इथं कोणत्याही प्रकारचे एक नाव आपण युजरनेम म्हणून टाकू शकतो. तर आपण इथे आता युजरनेम तयार करू. युजरनेम टाकायचा आणि त्याच्यानंतर इथे भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा. त्याच्यानंतर इथे काय म्हणते, एंटर कॅप्चा टाकायचा आणि OTP पाठवायला क्लिक करायचे. OTP पाठवायला क्लिक ओके करायचे. ओके केल्यानंतर आपल्याला मोबाईलवर OTP येतो. तो OTP इथं व्यवस्थित पूर्ण टाकून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर आता आपल्याला इथे पासवर्ड म्हणत आहे. आता आपल्याला युजरनेम बनवला, आता आपण पासवर्ड तयार करायचा. तर एक कॅपिटल बाकी स्मॉल अशा पद्धतीने आपण पासवर्ड तयार करू शकतो. पासवर्ड टाकल्यानंतर पूर्ण नाव विचारते, तर पूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आपलं. इथे ॲटोमॅटिक नाव येऊन जाईल मराठीमध्ये. त्याच्यानंतर जन्मतारीख विचारते, जन्मतारीख टाकून घ्यायची पूर्ण व्यवस्थित. त्याच्यानंतर वय इथे ॲटोमॅटिक येऊन जाते. त्याच्यानंतर एक आहे, मी वर नमूद केलेली माहिती माझ्या ज्ञानानुसार म्हणजे टर्म्स अँड म्हणजे ॲक्सेप्ट करून घ्यायचं टर्म्स अँड कंडिशन.
जी असते ती. त्याच्यानंतर मला मान्य आहे राईट करायचे आणि नोंदणी करायला क्लिक करायचे. नोंदणी करा. इथे असा मेसेज येते, धन्यवाद, आपले यशस्वीरित्या आपले सरकार या पोर्टलवर नोंदणी झाली आहे. तुमचे युजरनेम आणि जिल्हा हा आहे. तर ओकेला क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपण आता जो युजर आय डी आणि पासवर्ड तयार केलेला आहे तो टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर आता जो पासवर्ड तयार केलेला आहे तो टाकायचा आणि खाली कॅप्चा टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर आपला जिल्हा विचारते तर जिल्हा निवडून घ्यायचा आणि लॉग इनला क्लिक करायचे.